मित्रांनो नमस्कार. आज 3 एप्रिल 2026 पुण्यातल्या कॅब चालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या व्यवसायाचं भविष्य आज ठरणार आहे. मी लाईव्ह आलोय का? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? आवाज येत असेल तर एकदा थम्सअप करा, दिसत असेल तर एकदा थम्सअप करा आणि आपण पुढे जाऊयात. आणि आताच शेअर करून ठेवा व्हिडिओ, कारण की प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. ठीक आहे, माझा आवाज येतोय असं मला दिसतंय. तर मी सांगत होतो की पुण्यातल्या कॅब चालकांचं भविष्य, तुमचा पुढचा व्यवसाय असा संपून संपून नष्ट होणार आहे का? का तुम्हाला जसा कालचा दिवस तुम्हाला जो उबेरवर रेट मिळाला तो रेट तुम्हाला पुढे आयुष्यभर मिळणार आहे का? या तिन्ही कंपन्यांवरती हे आज ठरणार आहे. काही लोक असतातच दीड शहाणे, ते म्हणतात काल पाऊस पडला होता म्हणून रेट वाढला होता. पाऊस परवा पण पडला होता, पाऊस तेरवा पण पडला होता. परवाची आपण पत्रकार परिषद घेतली त्यामुळे रेट वाढले. त्याच्यासाठी पूर्वी आपण जी जी कामं केली आहेत, मग ते सीएम ऑफिस पर्यंत जाणं असो, पीएम ऑफिस पर्यंत जाणं असो, सीपी ग्राम असो, आंदोलन असो, सगळ्यांचा परिपाक, सगळ्या मेहनतीचा परिपाक त्या पत्रकार परिषदेमध्ये होता. आणि त्यानंतर या तिन्ही कंपन्यांपैकी उबरनी प्रतिसाद दिला आणि उबरनी त्यांचे दर वाढवलेत. पण हा खेळ मी याच्यापूर्वी मुंबईत सुद्धा बघितला होता. मुंबईत सुद्धा उबरने दर वाढवले होते, परंतु लगेच रॅपिडोने खूप पटीने मुंबईतले दर कमी केले होते आणि त्यामुळे उबरने पुन्हा मुंबईतले त्यांचे दर कमी केले. अशा प्रकारचं त्यांनी पत्र सुद्धा तिथल्या जे सहाय्यक आयुक्त होते त्यांना लिहिलं होतं. त्यांनी ते मला पत्र दाखवलं होतं की उबरने म्हणताना म्हटलं होतं की तुमच्या आदेशाचं पालन करून आम्ही रेट वाढवले, पण आमचे काही जवळपास 30% आसपास पॅसेंजर तुटले, कारण की रॅपिडो कंपनीने त्यांचे रेट अचानक एकदम कमी केले. जेव्हा आपण जे आंदोलन केलं, तुम्हाला आठवतं मुंबईतल्या लोकांना मुंबईतले रेट वाढले होते, पण रॅपिडोने ते रेट्स पाडले आणि नंतर ते एवढे पाडले की आपली जी लढाई, आपण जे कष्टाने जे रेट मुंबईत मिळवते ते पुन्हा गेले. आणि तेच रॅपिडो पुन्हा पुण्यात घडवण्याचा प्रयत्न करते. रॅपिडो तुम्हाला खूप खोटे खोटे मेसेज पाठवेल की आम्ही तुम्हाला रेट देतोय वगैरे वगैरे, पण त्यांची नियत नाहीये हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलंय. म्हणजे तुम्हाला जर कळत असेल की रॅपिडो आधीपासूनच, म्हणजे जेव्हा या क्षेत्रात फक्त ओला आणि उबर होते तेव्हा तुमच्या धंद्याची इतकी वाट लागली नव्हती. जेव्हापासून रॅपिडो या फील्डमध्ये आले तेव्हापासून तुमच्या धंद्याचे 3-13 वाजलेत. हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघताय, तुम्ही अनुभव घेताय दररोज. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ज्या रॅपिडोने बाईक टॅक्सी अख्ख्या देशात आणली आणि अख्ख्या देशातले रिक्षावाले आणि कॅबवाले देशोधडीला लावले, भिकायला लावले, त्याच रॅपिडो कंपनीची आपण कशी काय कॅब चालवू शकतो, कशी काय रिक्षा चालवू शकतो हे आपल्या लोकांना कळत नाही की कसली गुलामगिरी आहे. म्हणजे आपल्या गळ्यामध्ये बाईक टॅक्सीचा पट्टा बांधायचा आणि आपल्यालाच शेळ्या भाकरीच्या तुकड्यांवरती जगवायचं, अशा प्रकारे रॅपिडो काम करतो. तर मित्रांनी जागा होण्याची गरज आहे. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज संध्याकाळपर्यंत तुमच्यातल्या प्रत्येकाने रॅपिडो हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमधनं डिलीट केलं पाहिजे. ओला पण केलं पाहिजे. जोपर्यंत हे दर देत नाहीत तोपर्यंत त्यांनी हे डिलीट केलं पाहिजे. पुन्हा उबेरला ही संधी देऊ नका. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगायचे की आम्ही रेट्स वाढवले होते पण या कंपन्यांनी वाढवले नाही, त्यामुळे आम्हाला रेट्स कमी करावे लागले. आपण सुद्धा एक आहोत, आपली सुद्धा काहीतरी लायकी आहे की आम्ही सुद्धा एकत्र येऊन मॅच्युअरली सायंटिफिकली निर्णय घेऊ शकतो की ज्या कंपन्या आम्हाला भिकेला लावत आहेत, ज्या कंपन्या आमचं नुकसान करतात, त्यांच्यावरती आम्ही सुद्धा बहिष्कार टाकू शकतो. ज्यांचे उबरने आयडी ब्लॉक केले असेल त्यांनी एक वेळ ओला वापरा, पण रॅपिडो हे कोणीच वापरू नका, कारण की रॅपिडोनीच वारंवार तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. रॅपिडो जेव्हापासून या फील्डमध्ये आली आहे तेव्हापासूनच तुम्ही लोक तुमचा धंदा रोज कसा खाली पडतोय बघत चाललाय. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की तुमच्या मोबाईलमधलं रॅपिडो ॲप आणि ओला ॲप हे आत्ताच्या आत्ता डिलीट करा. आणि अशा प्रकारची डिलीट केल्यावरती तुमच्या प्ले स्टोअरमध्ये अशा प्रकारे रॅपिडो कॅप्टन ॲप समोर ते दाखवेल की इन्स्टॉल करायचं का. याचा अर्थ तुम्ही ते ॲप खरोखर डिलीट केलं आहे. जर का पुण्यातल्या 100% कॅब चालकांनी, मी रिक्षांचं आत्ता बोलत नाहीये, रिक्षाचे रेट वाढले असं मी म्हणत नाहीये, फक्त कॅबचे रेट वाढलेत उबरवरती असं म्हणतोय. पुण्यातल्या 100% कॅब चालकांनी रॅपिडो ऍप्लिकेशन आणि ओला ऍप्लिकेशन त्यांच्या ऍपमधनं जर का डिलीट केलं तर आजचा जो दिवस आहे तो तुम्हाला उद्या पण दिसेल. त्या प्रकारचे रेट जे तुम्हाला काल आणि आज उबरवर दिसतात ते उद्या पण दिसतील. नाही केलं आणि जर का रॅपिडोने जी खेळी मुंबईत केली तीच त्यांनी पुन्हा पुण्यात केली आणि पुन्हा रेट पाडले तर मी सुद्धा काही करू शकत नाही. मी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे सांगतोय, आपल्याला मॅच्युअरली आपली एकी वाचवता आली तरच आपल्याला हे आपल्या हक्काचे रेट मिळतील. समजा तुम्ही खरोखर 100% रॅपिडो आणि ओलाचं ऍप डिलीट केलं किंवा संध्याकाळी रॅपिडो आणि ओलावरती जर का गाड्याच दिसल्या नाहीत पॅसेंजरला आणि तरी सुद्धा उद्या उबरने रेट वाढवले तर आपण पुन्हा आपली ओनली मीटर मोहीम चालू करू आणि उबरला योग्य तो धडा शिकवू. पण
आज इतक्या कष्टाने आपण इथपर्यंत पोहोचलो, इथपर्यंत आणून दिलं. पुढचं तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे आयुष्यभर. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करणं, प्रत्येक कॅब चालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं, तुमच्या प्रत्येक मित्राला. हे झाल्यावरती हा व्हिडिओ संपल्यावरती तुम्ही पहिले तर ते ओला आणि रॅपिडो अनइन्स्टॉल करणं. पुण्यातल्या लोकांना मी सांगतोय, अनइन्स्टॉल करणं आणि त्वरित तुमचे फोन लावून तुमच्या सगळ्या कॅब चालक मित्रांना सांगणं. तुम्ही जिथे जाल, तुम्ही एअरपोर्टला जाल, तुम्ही स्वारगेटला जाल, तुम्ही स्टेशनला जाल, तुम्ही जिकडे जिकडे जाल तिकडे तुमच्या प्रत्येक मित्राला सांगणं गरजेचं आहे की मित्र आत्ताच्या आत्ता रॅपिडो आणि ओला ॲप तुझ्या ॲपमध्ये डिलीट कर. तुझ्याकडे फक्त उबेर ब्लॉक असेल तर ओला वापर, पण रॅपिडो तर सगळ्यात पहिले डिलीट कर. हे तुम्ही आत्ताच्या आत्ता जर का सांगितलं, आज आपली एकी आपण दाखवून दिली, तर उद्या आपल्याला रेट मिळतील. जर का आपण हे कंटिन्यू केलं आणि जोपर्यंत रॅपिडो आणि ओला हे लेखी देत नाहीत, लेखी का मागतोय, कारण की यांचे खोटे खोटे मेसेज पडतात. मुंबईला पण आपण बघितलंय की यांचे खोटे खोटे मेसेज पडतात की लॉग इन करा कॅप्टन लोकांना, आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो, आम्ही तुम्हाला पैसे देतो. पण हे तात्पुरतं असतं, जोपर्यंत त्यांना हिट बसते तोपर्यंत असतं. त्यामुळे खोट्या मेसेजच्या मधून तुम्हाला पुन्हा ऍप इन्स्टॉल करा म्हणून प्रयत्न करतील. पण जोपर्यंत हे आपल्याला आणि अधिकाऱ्यांना लेखी लिहून देत नाहीत की आम्ही 18.70 जो पुण्यातला कमीत कमी रेट आहे त्याच्या खालती आम्ही कधीच जाणार नाही, हे जर का त्यांनी लिहून दिलं तर आपण पुन्हा रॅपिडो आणि ओला पण चालू करू. आपल्याला काही फरक पडत नाही कुठला ऍप आहे. पण जर का आपल्याच मोबाईल मधनं आपल्याकडनंच, म्हणजे हास्यास्पद आहे की आपल्याकडनंच दररोज प्लॅटफॉर्म फी पण घ्यायची, आपल्याकडनं कमिशन पण घ्यायचं, आपल्याकडनं श्रीमंत पण व्हायचं, आपल्या उरावरती बाईक टॅक्सी पण आणायची आणि आपल्याला रेट पण द्यायची नाही. ही असली गुलामगिरी संपवण्याची मला वाटते की हा पुण्यातल्या कॅब चालकांसाठी आणि आपला जो मागच्या 1 वर्षभरातला कॅबचा लढा आहे कॅबसाठी, त्यातला हा अत्यंत महत्वाचा सोन्याचा दिवस आहे. जर का तुमच्यातल्या प्रत्येकाने, धंदा तर आपण रोज करू मित्रांनो, काल मला अनेकांनी सांगितले काल चांगले पैसे कमवले, विदाऊट कटकट चांगले पैसे कमवले, तर हे आपण आयुष्यभर करू. पण आज तुमच्यातल्या प्रत्येकाने कोणालाही मारहाण करायची गरज नाही, हातपाय चालवायची गरज नाही. प्रेमाने समजून हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक कॅब चालकाला आज पुण्यातला दाखवला तरी तो स्वतःहून ओलाचं आणि रॅपिडोचं ऍप इन्स्टॉल करेल आणि अनइन्स्टॉल करेल. आणि या दोन्ही कंपन्यांना कळेल की आपण जर का कॅब चालकांच्या रोजीरोटीवरती हात घातला तर ही लोक पण आपल्याला धडा शिकवण्याची यांची ऐपत आहे, यांची कुवत आहे, हे त्यांना दिसेल. तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विनंती आहे की जोपर्यंत रॅपिडो आणि ओला हे लेखी पुण्याच्या आरटीओ अधिकाऱ्यांना किंवा आपल्या संघटनेला लिहून देत नाहीत की आम्ही जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड रेट आहेत कमीत कमी 18.70 हे रेट आम्ही तुम्हाला देऊ पुढे आयुष्यभर, तोपर्यंत यांचे ऍप चालू करायचे नाही. आणि जर का आपण सगळ्यांनी, जर का सगळ्यांनी फेक बुकिंग टाकणं पण गरजेचं आहे रॅपिडोवरती आणि ओलावरती, कारण की काही आपल्यातले दीडशाने आहेतच कंपन्यांचे दलाल, तुम्हाला माहिती आहेत कोण कोण नाव सांगायचे करतात, ते घाण करतीलच. तर सगळ्यांनी फेक बुकिंग टाकून ओला आणि रॅपिडोच्या जे हे असेल कस्टमर, हे जे ड्रायव्हर असेल त्यांना फोन करून सांगा की बाबा आपल्याला पुण्यामध्ये ओला आणि रॅपिडोवरती बहिष्कार टाकायचा आहे, तू तरी पण चालू नको ट्रिप एक्सेप्ट केल्यावर. त्यामुळे आज दिवसभरात ज्या ट्रिप रॅपिडो आणि ओलावर पडतील त्या फेकच असतील. आणि मला संध्याकाळी मी चेक करेल आणि संध्याकाळी जर का संध्याकाळी मला रॅपिडो आणि ओलावरती गाड्याच दिसल्या नाहीत, 4 व्हीलर दिसल्याच नाहीत, मी रिक्षा चालकांना पण आवाहन करेल की तुम्ही पण या 2 ऍप वापरू नका. पण हा कळकळीचा मेसेज कॅब चालकांना, की कॅबच्या रेटबद्दल बोलतो ना आता आपण, तर आपल्या लढाईमध्ये आपणच लढलं पाहिजे. तर आणि ज्याला कॅब वापरायची तो कॅबच वापरतो पॅसेंजर. तर जे कॅब चालक आहेत, मला संध्याकाळी एकही कॅब आणि ओला आणि रॅपिडो ऍपवर नाही दिसली आणि तरी सुद्धा उद्या जर का उबरने रेट वाढवले तर उबरचं काय करायचं ते आपण नंतर बघून घेऊ. आज आपल्याला आपले रेट मिळणं गरजेचं आहे. तुमच्यात फूट पाडण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतील, रिक्षावाल्यांचं हे, कॅबवाल्यांचं हे, यांचे उद्देश वेगळे आहेत, त्यांचे उद्देश वेगळे आहेत, पाऊस पडला म्हणून रेट वाढला, असले फालतू बोलणारे किंवा बाकीचे विषय आत्ता घ्यायचे आणि तुम्हाला विषयातनं एक प्रकारे तुमचं लक्ष वळवायचं, असे करणारे भरपूर तुम्ही डोळ्यांनी बघितलेत. पण इतिहासामध्ये मुंबई असेल तर पुण्यामध्ये असेल, रेट्स ऍपवर वाढवून दाखवणारी फक्त IGF कॅब ही संघटनाच आहे. तुमची एकी आहे म्हणून मी हे सगळं करू शकतोय, तुमची एकी नसेल तर मी सुद्धा काही करू शकत नाही. आजचा दिवस जर का तुम्ही लोकांनी जिंकला नाही, आजची मॅच जर का तुम्ही लोकांनी मारली नाही, तर उद्या आपण या सिरीजमधनं बाहेर आहोत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या प्रत्येकाने आजचा दिवस मारणं गरजेचं आहे, आज तुम्ही मैदान मारणं गरजेचं आहे. उद्या जर का आपल्याला चांगला रेट बघायचा असेल, जर का आपल्याला चांगला खेळ खेळायचा असेल, तर आज आपली विकेट नाही पडली पाहिजे, आज विकेट रॅपिडो आणि ओलाची पडली पाहिजे, अशी आशा व्यक्त करतो की हा व्हिडिओ, हा मेसेज प्रत्येक कॅब चालकापर्यंत पुण्यातले तुम्ही सगळे पाठवताल, तोंडी सांगताल,
खाली उतरून सांगताल, फक्त कोणी कोणाला मारहाण करू नका, कुठल्या प्रकारची हिंसा करू नका, समजून सांगितल्यावरती आपले भाऊ समजतात. 10-12 डोक्यावर पडलेली लोक सोडली तर बाकी सगळे आपले लोक समजतात. आपला द्रव्याचा अनुभव आहे. आपण जेव्हा बंद पुकारतो तेव्हा 90%हून जास्त गाड्या बंद असतात स्वयंस्फूर्तीने, कुठल्या प्रकारे हिंसा न करता. त्यामुळे लोकांमध्ये आपली विश्वासार्हता भरपूर आहे, लोकांचा आपल्यावरती प्रेम आणि विश्वास भरपूर आहे. तुम्ही जे सगळे आता बघताय तो मेसेज तुम्हाला पुण्यातल्या 55 ते 60,000 कॅब चालकांपर्यंत पोहोचवायचे. आपल्याकडे फक्त पुढचे 3 तास आहेत. मी आशा करतो आज दुपारी एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांना भेटायला मी येणार आहे 2 वाजता. तर ज्यांना हवं ते मला आज एअरपोर्टला सुद्धा दुपारी 2 वाजता भेटू शकतात. आज 3 एप्रिलचा मेसेज आहे हा. 3 एप्रिल लक्षात ठेवा. नंतर केव्हा तरी हा मेसेज बघून याच्यावर रिप्लाय करू नका. 3 एप्रिलला आज दुपारी 2 वाजता मी एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांना भेटायला येणार आहे काही वेगळ्या विषयांसंदर्भात. तेव्हा जे कॅब तिकीट असतील ते मला भेटू शकतात. आणि मी संध्याकाळी पुन्हा काय होतंय हे बघेल आणि त्या प्रकारे आपण सगळे डिस्कशन करून पुढचा निर्णय घेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.